प्रारूप विकास आराखडा विरोधात भव्य निषेध मोर्चा कुणाल वावळकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखडा अंतर्गत वाकड परिसरातील विविध गटांमध्ये प्रस्तावित रस्ते व अन्य विकास कामांच्या विरोधात स्थानिक नागरिकांत तीव्र संतापाचा उद्रेक झाला। या पार्श्वभूमीवर घर बचाव संघर्ष समिती वाकड यांच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आंदोलनाचं नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कुणाल वावळकर यांनी केलं। यावेळी हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी जोरदार लढा व प्रतिकार दिला। या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष योगेश भोसले, बीजी सूर्यवंशी, सागर वाजे, रावसाहेब डोंगरे, रावसाहेब पाटील, आकाश खरात, किरण समिंदर, रमेश पंडित, अश्विनीताई पाटील, आशाताई घवी, चारुशिला क्षीरसागर, रामदास कलाटकर, अंतिम जाधव, मुकेश चौधरी, त्याचप्रमाणे सचिन गाडे, वर्षा राजेंद्र बारवकर, चेतन निकाळजे, प्रमोद नेवे, सचिन मेहर, गणेश कुलकर्णी, विशाल भिंगारे, मेहबूब शेख, रवी खोत, आनंद जाधव, प्रतीक भानवसे, राजू बरखे, दत्तात्रय कडुसकर, सुनील ओझरकर, विशाल जठाडे, रोहित स्वामी, रामेश्वर भानवसे, गणीभाई, प्रकाश सजगणे, मोन्या नागटिळे आदी मान्यवर उपस्थित होते। या मोर्चात जुलमी प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला। वाकड परिसरातील रहिवाशांच्या हक्काचे आणि अस्तित्वाचे रक्षण व्हावे यासाठी ठोस मागण्या खालीलप्रमाणे मांडण्यात आल्या। प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे: 1. गट क्रमांक 176, 177, 178, 179, 180 या भागातील नवीन विकास आराखड्यातील सर्व प्रस्तावित रस्ते तात्काळ रद्द करण्यात यावे। 2. झोपडपट्टीतील रहिवाशांना SRA अंतर्गत समाविष्ट करून पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी। 4. दत्त मंदिर ते वाकड रस्ता 45 मीटर ऐवजी 24 मीटर रुंदीवर मर्यादित करण्यात यावा। 5. पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झोपडपट्टी भागात प्रस्तावित पोलीस ठाण्याचा आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा। या आंदोलनात वाकड परिसरातील विविध संस्था, मंडळे, महिला मंडळे, युवक संघटना, व्यापारी संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। परिसरातील दुकानदार, व्यावसायिक, शॉपिंग मॉल्स, फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी या आंदोलनास एकजुटीने पाठिंबा दिला। या मोर्चा दरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला आवाज बुलंद केला। उठा उठा, जागे व्हा, घर वाचवण्यासाठी रस्त्यावर या। हा मोर्चा प्रशासनाच्या दखल घेण्यास भाग पाडणारा ठरला असून येत्या काळात मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। पाहूया या जन आक्रोश मोर्चाचा सविस्तर आढावा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी तत्काळ सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा। महात्मा ज्योतिबा फुलेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठे
तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. रावसाहेब डोंगरे साहेब आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. भूपुरुषांना महापुरुषांना प्रथमतः वंदन करतो. मित्रांनो, 14 तारखेला 14 मेला पालिका प्रशासन आणि पीएमआर यांच्या संयुक्त विद्यमानानं तो नवीन पारुखारोगाने विकसित केलेला आहे. आणि या आराखड्यामध्ये मित्रांनो, राखडमधील खेळगावमधील बरेच घराचे रस्त्याचे खूप मोठे प्रश्न उद्भवलेत मित्रांनो. सर्व नंबर 76, 77, 78, 79 याच्यामधून सर्वसामान्यांच्या घरावरून टिपी जातोय मित्रांनो. मला सांगा मित्रांनो, जर 1972 ला प्राधिकरणाने जागा एक्वायर केल्या, त्याच्यावरती मूळ मालकानं प्लॉटिंग केलं आणि आमच्या भोळ्या भावड्या जनतेनं, गोरगरीब जनतेनं पैसा जमा करून स्वतःचं घर घेतलं, त्याच्यावर छोटंसं घर बांधलं. रिक्षा तसं पालिकेला मी टॅक्स भरतो, पाणी पैसे भरतो, सगळ्या प्रकारचे टॅक्स देतो. हे सगळं देत असताना मग घर आमचं अनलिगल होतं. आमचे आरक्षणात जागा होत्या, त्यावेळेस पालिकेला झोपली होती का? प्रशासन झोपलं होतं का? त्यावेळेचे सत्ताधारी झोपले होते का? मग आम्हाला तुम्ही सगळ्या प्रकारच्या नागरी सुविधा देता आणि अचानकच आमच्या डोक्यात दगड घालता, हा कोणता न्याय? त्यावेळेस पालिका प्रशासन सर्वे करते, साहेब तुमच्यापर्यंत आवाज आला पाहिजे, आयुक्त साहेब काम लावू नाही का? आमच्या घरावरून रस्ता टाकताना तुम्ही सर्वे केला का? हॉटेलमध्ये दारू पिऊन सर्वे केला का? तिथं घरं नव्हते का आमचे? जर आमचे घरं असताना जर तुम्ही सर्वे करून विकास जरूर करा, विकासाला आमचा विरोध नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या घरात सोडून जर विकास होत असेल तर अशा विकासाचा आम्ही धिक्कार करतो. हे कोणी तालीवर नाहीत, हे कोणी धनधनके नाहीत, यांचं टिजवर हाताचं पोट हे धरण्यासाठी रोज कुणातरी दारात जाते, छोट्या मोठ्या कंपनी जाते, पै करून कष्ट करून घर बांधले आणि हे घर तुम्ही उद्ध्वस्त करायचे स्वप्न बघतात. आम्ही असं होऊ देणार नाही. आमच्या मागण्या काय? बाबासाहेब आमचे बाबासाहेब आमच्या मागण्या, आमच्या घरावरून जो डीपी जातो तो तात्काळ रद्द झाला पाहिजे. आमच्या माया मावल्यानं कष्ट करून जे घर बांधलंय, आता काही लोकांकडे इंडस्ट्री आहे, पण नंतरच्या खरेदी डॉक्युमेंट झाले, त्यांच्याकडे फक्त नोटरी डॉक्युमेंट आहे, ज्यांच्याकडे टॅक्स आहे, ज्यांच्याकडे लाईट बिल आहे, जो पानपट्टी बसतो, अशा लाईट प्रॉपर्टी काढ्या, ही प्रमुख मागणी आहे आमची. महात्मा नगरमधून एसआरएचा जो प्रोजेक्ट चाललाय मित्रांनो, तिथलं प्रत्येक संबंधितांना त्या लाभार्थ्यांना घर द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे. केरगाव मधून 50 मीटर जो टिपी जातो तो 24 मीटर करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. या एकंदरीत मागण्या घेऊन आम्ही प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, घर आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आम्ही तळमळीनं कष्ट करून दिनरात्र परिश्रम करून घर बांधलं. एकीकडे सांगता पंतप्रधान तुम्हाला घर देऊ आणि आमच्या घर पाडता आणि अशा घरात पाडून तुमचा संसार नीट होईल का? आमचा सरकार घेऊन तुम्हाला काय होणार आहे? अशा भांडवल शासनाचं प्रशासनाचं करायचं काय? तुम्हाला जाऊन विचारतोय, अशा माणसाला मत देणार का? रात्री तुम्ही डीपी टाकला, रात्री तुम्ही आराखडा तयार केला. आयुक्त साहेबांना माझा प्रश्न आहे, साहेब तुम्ही गुगलवर सर्वे केला होता का प्रशासनाचे माणसं पाठवले होते? अहो आमचे घर आहे, गेली 25 वर्षापासून आम्ही लेकराबाळाला घेऊन राहतो. मग हे जर तुम्हाला दिसत नाही तर मग तुम्हाला बिल्डर नाहीत का दिसत? तुम्हाला मोठमोठे लोक दिसत नाहीत का? अरे मजुरी करून घराच्या माणसाला तुम्ही घरं पाडताय आणि आम्हाला सांगता आम्ही विकास करतो आणि अशा विकासाचा आम्ही धिक्कार करतो. माझ्या माता मावल्यांना एकच विनंती आहे, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही साहेब, तोपर्यंत आम्ही तुम्ही हलणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. तुम्ही सत्तेत आहात, पण आम्ही जनता आहोत, जे जनता ठरवते तेच करते. लक्षात
लक्षात ठेवा, आमचं घर आम्ही वाचवणार हा तुमचा परोपकार करा आम्हाला कदापि मान्य नाही. आज आमच्या भोळ्या बाबड्या जनतेचे हजार लोकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. अनेक लोक पेट हरवणार आहेत. काही लोकांना कामं नाहीत. या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही लक्षात घ्या भावांनो आणि बहिणींनो, माझं लांबच चाललेलं भाषण इथंच थांबवतो. अशा दुर्निसर्गाचं करायचं काय, प्रशासनाचं करायचं काय, या प्रशासनाचं करायचं काय, हल्ला बोल हल्ला बोल. आयुक्त साहेब, आमच्या मागण्या जरूर मान्य करा. आमच्या तळमळीची विनंती, आमची रिस्पेक्ट आहे तुम्हाला. तुम्ही आमच्यावर नक्कीच दया करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर सामाजिक चळवळीतील आमचे नेते धर्मभाऊ तंतरपाळे आपल्याला मोजक्या शब्दात मनोगत व्यक्त करतो. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज अत्यंत महत्वाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण आंदोलन जाहीर केलेलं आहे. या आंदोलनाला खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सन्माननीय बाळासाहेब भागवत, सम्राटजी जकाते साहेब, शहराध्यक्ष सन्माननीय कुणालभाऊ वावडकर साहेब, बाकीचे गायकवाड, माजी सहकारी रघुजी गवाडे आणि आपल्याला संबोधित करणारे नामदेवजी जाधव साहेब जे त्याच्यामध्ये तज्ञ आहेत. त्याच्यामुळे मी अधिक न बोलता फक्त दोनच शब्द बोलणार आहे. खऱ्या अर्थानं महानगरपालिका आयुक्तानं जे आरक्षण टाकलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी आरक्षण टाकलं ते गोरगरिबांच्या घरावर टाकलेलं आहे आणि गोरगरिबांच्या फसवणुकीसाठी टाकलेलं आहे. या संदर्भामध्ये कुणालजी वावडकर साहेबांच्या इथं मिटिंग झाली होती आणि आज एवढी पावसाळी अधिवेशन चालू आहे. हा आपला मोर्चा निर्णायक ठरणार आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी चुकीचे आरक्षण टाकले ते चुकीचे आरक्षण रद्द झालेच पाहिजे आणि ते या ठिकाणचे आमदार जे सन्माननीय आमदार असतील कोणी दोन्ही विधानसभेचे त्यांनी तो प्रश्न मांडला पाहिजे आणि ते प्रश्न मांडत आहे. त्याचप्रमाणे दुसरं जे महात्मा नगर झोपडपट्टीची SRF प्रकल्प स्कीम चालू आहे, पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये गोरगरिबांना फसवणारी स्कीम चालू आहे. आपण त्यांच्या मोहाला बळी पडता. 17 मजली इमारतीमध्ये उद्या तुम्हाला जायचं आहे. 5 वर्षाच्या नंतर बिल्डरने त्यांचा मेंटेनन्स बंद केला तर 17 मजली इमारतीची जर लीड बंद पडली तर तुम्ही कसे जाणार? मला तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सही करता आणि सोपे सहाय करता 5 वर्षाच्या नंतर तुमची कंडिशन खराब होणार आहे. 17 मजलीच्या इमारत एकही माणूस चढणार नाही. आज घर बचाव समिती संघर्ष समितीने आंदोलन पुकारलेलं आहे. या आंदोलनाला कुणालजी वावडकर 100% यश येणार आहे. पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे गोरगरिबांच्या घरावरून टीपी रस्ता केलेला आहे तो जर रस्ता कॅन्सल झाला नाही तर प्रत्येकाने 2-2 लिटर राखेलचं कॅन या ठिकाणी घेऊन यायचं आहे. महानगरपालिकेचे आयुक्त साहेब, शेखरसिंग परदेशी साहेब, गोरगरिबांच्या विरुद्ध वागणारे साहेब, तुम्हाला सांगतो हा गरीब जर पेटून उठला तर तुम्हाला पेटवण्याचे राहणार नाही. त्याच्यानंतरचं आंदोलन कुणालजी वावडकर साहेब, भाऊसाहेब नगर साहेब 2-2 लिटरचं कॅन अंगाला चालू राखेल ओतून घ्यायचं. जर तुमच्या रांधा होत असेल, बाबासाहेबांची अवलाद आहो, छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहो, कोणाच्या बापाला झुकणार नाही आणि कोणाच्या समोर झुकणार पण नाही. एवढंच बोलतो या ठिकाणी सांगतो. यानंतर आमचे लहान बंधू रजिस्ट्रार प्रकाश सजगणे आपल्या 2 शब्दात मार्गदर्शन मनोगत व्यक्त करतो. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून सुरुवात करतो. मी एक सर्वसामान्य तरुण आहे. मला माहिती आहे की प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक आईवडिलांनी प्रत्येक पोरासाठी एक घर उभारलं आणि प्रत्येक जास्त करून महिला इथं उपलब्ध आहेत. खास करून तुम्हाला सर्वांचा खरंच आभार. कारण आयुष्यभराची कमाई लावलेली घर जर सडत असेल तर नक्कीच प्रत्येकाने त्याचा विरोध केला पाहिजे आणि तोच विरोध करण्यासाठी आपण सर्वजण जमा झालो आहोत. फक्त एवढंच आहे की ही सुरुवात आहे. आपल्याला शेवटपर्यंत आताच लढायचंय जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आणि हा न्याय मिळण्यासाठी सर्वजणांनी एकत्र आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आलो आहात त्याचप्रमाणे उद्याही आपल्याला यावंच लागणार आहे. तरी सर्वांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही सर्वांनी आपण एकत्र असंच राहावं. थोडं बोलतो. जय महाराज. महिलांपैकी कोणाला बोलायचंय का? मंगल वाघमारे.
अश्विनी पाटील ताई आपल्याला 2 शब्दात मनोगत व्यक्त करतील. तसेच क्षीरसागर मावशी रिपब्लिकन नेत्या त्या पण आपलं 2 शब्दात माझं नाव अश्विनी पाटील, मी वाकडला असते. राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, क्रांतिवीर ज्योतिबा फुले यांना मी त्रिवार अभिवादन करते. आणि मला हे सांगायचं कळकळीची विनंती आहे की मला हे कळत नाही की जो डीपी प्लॅन केलाय महानगरपालिकेने, यांनी रस्त्यामध्ये घरं करायची का घरामध्ये रस्ते करायची, मला हे कळत नाहीये. रस्त्यामध्ये घरं असतात का घरामध्ये रस्ते असतात? हे लोक घरामध्ये रस्ते घालायला बघताय, रस्ते टाकताय हे लोक. तर यांनी सॅटेलाइट वरनं इथं प्रत्यक्ष पाहणी करून बघायला पाहिजे. यांनी इथं येऊन यांनी बघायला पाहिजे की कुठं घर आहेत, कुठे रस्ते आहेत, रस्त्यांमध्ये कुठं घरं येणार आहेत. तर अशा जुलमी प्रशासनाचं करायचं काय आहे? महिलांनी मी एकच विनंती करते महिलांना की आपण लढणार आहोत. या प्रशासनाला आपण अजिबात जुमानणार नाहीये. जय जिजाऊ एवढे 2 शब्द मी माझे संपवते. यानंतर क्षीरसागर मावशी मनोगत व्यक्त. त्रिवार वंदन करून महापुरुषाला आज आपण इथं पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या वाकडमध्ये राहायला आलेलो आहे. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष ज्यांनी पै पैसा साठवून 1 गुंठा, अर्धा गुंठा, पाऊण गुंठा आपण घेतलेली जागा आहे. आज प्रत्येक महिला 4 बिल्डिंग मध्ये काम करतील, तेव्हा तिचं चिल्यापिल्यांचं घर बचावती. अहो, या घरासाठी करायचं काय हा प्रश्न मोठा आहे. कधी प्राधिकरण येऊन डोक्यावर बसतंय, तर कधी रोड येऊन डोक्यावर बसतात, तर कधी अनेक काही यांचे प्रश्न येऊन डोक्यावर बसते. सरकारमध्ये आपण सुद्धा आपल्यामुळे हे सरकार आज उभं आहे. प्रत्येकाला एक मताचा हक्क दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, हा देश चालवायला दिला, तेव्हा हे लोक म्हणतात की गुगलवर माप टाकलं. गुगल आलं कुठून? तुम्हीच तर आणलं. गुगलाची प्रक्रिया झाली कुठून? माणसांनीच तर केली. आज 10 घरचे गुन्हाभांडे करून बाई आपली खोपा बचवायचं काम करते, आपल्या चिल्या पिल्यांचा खोपा बचवते. याच ठिकाणी मी आज वाकड मधून शेख नावाचे ग्रस्त या आंबेडकर पुतळ्यावर उपोषणाला बसले होते. त्यामध्ये मी जिवंत आहे. आज त्यांच्या बरोबर उपोषणाला होते. पेपर मध्ये नाव आऊट झालं, अनेक कार्य केले. 10 रुपयाचं सरबत आणून पाजलं. आजपर्यंत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही, आजपर्यंत आम्हाला 7/12 मिळाला नाही. मग आपण वाकड मधल्या लोकांनी मतदान का करायचं हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारावा. आपण मतदान करतो, आपल्या दारात लोक आले, आपल्याला डबा दिला की नाही, पोळ्याचा डबा दिला, एक कॅलेंडर दिलं 12 महिन्याचं, की आपण खुश. आपण आपले लगेच उठून गाडी आली दारात की मतदान करायचं का करायचं? आज आपण आपला प्रश्न विचारायचा आहे आणि आपल्या चिल्यापिल्यांचा खोपा वाचवायचा आहे. आज प्रत्येकीचं स्वप्न आहे मुलगा डॉक्टर, इंजिनियर व्हावा, तिला लोन भेटत नाही. कारण का? तर आम्ही खरेदी खत करून जागा घेतलेली आहे. वाकड या गाववाल्या मालकांची कलाटे आडनाव आहे त्यांचं. शेतकऱ्याची जागा घेतली. तहसीलदार अडाणी होता का? त्यांनी आम्हाला खरेदी खत दिलं. का दिलं? त्यांनी काय अभ्यास केला नव्हता का? त्यावेळेस खरेदी खत झालेलं आमच्याकडे आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आपल्या आया बहिणींच्या चिल्या पिल्यांच्या खोपा वाचावा हीच सगळी आपण प्रतीक्षा करूया. आणि इथून पुढे रोज म्हणलं तरी आंदोलनाला हजर राहू, उपोषणाला म्हणलं तरी बसू. एवढंच बोलते. जय हिंद, जय भारत. यानंतर सामाजिक कार्यकर्ते, युवा मित्र साकीभाऊ गायकवाड आपले मोजक्या शब्दात मनोगत व्यक्त करतो. सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या विचारांना श्रीवाद अभिवादन. आज आपण हजारोच्या संख्येने महानगरपालिका त्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित राहिलो. आज आपण गेल्या 25-40 वर्षापासून हक्काच्या घरामध्ये राहत आहोत आणि यांनी रातोरातच आयुक्त साहेबांनी जो डीपी आयुक्तांनी जो घोटाळपणा करून जो आपल्या परिसरामध्ये टीपी असेल डीपी असेल हे गोरगरिबांवर अन्याय करण्याचा असा हा डीपी आहे. तर आपण सर्वांनी प्रशासनाला जाब विचारून
तसेच स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, कारण की यार हे आमदार यांचं सरकार आहे. तर आपला पहिला प्रश्न आमदाराला विचारला पाहिजे, तू काय झोपला होता का? खासदाराला विचारला पाहिजे, तू काय गोटे खेळत होता का? मताच्या टायमाला तू घरात येतो, पाया पडतो, आमदार घराच्या गल्ल्यांमध्ये जातो, बड्डेला जातो, पण त्या आमदारांनी आयुक्ताला विचारलं पाहिजे. आज नगरसेवक नाहीये, पण प्रशासनामध्ये आता पावसाळी अधिवेशन चालू आहे. आता जरी आमदारांनी झालं पाहिजे, कारण स्थानिकच लोक सगळी मतांच्या जोरावर तुम्ही आमदार झालेला आहे, खासदार झालेला आहे. त्यामुळे थोडं तरी आमदार खासदारांनी भान ठेवलं पाहिजे आणि ह्यांनी मुख्यमंत्र्याला सांगितलं पाहिजे हे टीपी आणि टीपी पहिले रद्द करण्यात यावे. त्याच्यानंतर सर्वांनी आपण अशी देखील दाखवून आज जर इथं टीपी नाही झाला कॅन्सल, तर आपल्याला अशी तयारी ठेवा की आपल्याला पिंपरी चिंचवड ते विधानसभेवर चालत जाऊन जवळ तक आपला टीपी कॅन्सल होत नाही तोवर तक आपल्याला हा संघर्ष रस्त्यावर उतरून आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे. तरच आपलं कुठेतरी काहीतरी घरं वाचतील. त्याचं कुणाच्या तर बैठकीवर येणार ते होणार नाही. समिती आहे आज वातड, शेरगाव, काळेवाडी सर्व लोकांनी एकत्र येऊन एक विराट महामोर्चा आपण मंत्रालयावर धडकलं पाहिजे. जवळ तक तिथल्या लोकांचे मुख्यमंत्र्यांचे जवळ तक कान उघडत नाही तोवर तक या प्रशासनाला काही जाग येणार नाहीये. आज सर्वांनी आले, असंच आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या घराचं संरक्षण केलं पाहिजे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद. यानंतर विद्यार्थी चळवळीतील माझे लहान बंधू सूर्यकांतजी सरोदे आपल्याला मोर्चा शब्द बोलणं ती भाषण नाही करणार. जरा आपण मोर्चाचे आपण घोषणापर्यंत एकदा देऊ, मोर्चामध्ये जरा जाण येऊ देऊ. तुम्ही हल्ला बोल एवढं शब्द बोलायचं. शिवबाची तलवार घेवली, शिवबाची तलवार घेवली, तुकारामाची गाथ घेवली, तुकारामाची गाथ घेवली. हल्ला बोल, हल्ला बोल, कोलवेर भाई, कोलवेर चाचा, कोलवेर भाईना, तुकारामाची गाथ घेवली, उद्याच्या सूड घेवली. आज या हल्ला बोल मोर्चाचे नेतृत्व आपल्या वाकाचे सर्व युवा प्रतिनिधी, मार्गदर्शक सर्व करत आहेत. या ठिकाणी मला एवढंच बोलायचंय की प्रशासन राजवटीमध्ये ज्या वेळेस 4 महिन्यावर इलेक्शन्स येतात त्याच्या अगोदरच आपल्या घरांवर यांनी टीपी प्लॅन दाखल केलेले आहेत. हे टीपी प्लॅन करत असताना फक्त आणि फक्त बिल्डर डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. तुमचं घर रस्त्यामध्ये जात नाहीये, बिल्डरच्या घशात जाते हे समजून घ्यायला हवं. इथं उपस्थित असणारा सर्व गोरगरीब समाज आहे. इथल्या प्रशासनाने इतक्या घाणेरड्या पद्धतीने लोकांचे अधिकार, जीवन जगण्याचे अधिकार हिसकावून घेण्याच्या मानसिकतेतून हा टीपी टाकलेला आहे. हा टीपी जर आपल्याला रद्द करायचा असेल तर आपल्याला त्याच त्वशेतून, त्याच जाणीवेतून रोज या टीपीच्या विरोधात आंदोलन केले पाहिजेत. आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढलाय, उद्या जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसवर काढू. पण या मोर्चाची एकजूट ही तिथंही दाखवून देऊ आणि ही मोर्चाची एकजूट या मोर्चाची एकजूट विधानसभेपर्यंत दाखवू. जोपर्यंत हा टीपी रद्द होत नाही, हा जुलमी टीपी रद्द होत नाही, तोपर्यंत आपण त्याच द्वेषाने लढूयात. या द्वेषाने आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. मी परत एकदा घोषणा देतो, हे आपल्या घोषणा आपल्याला जिवंत ठेवतात म्हणून परत एकदा घोषणा देतो. शिवबाची तलवार घेवली, तुकारामाची गाथ घेवली, फुलाच्या सूड घेवली. यानंतर आपले युवा मित्र सागरभाऊ वाजे आपल्याला मोजक्या शब्दात मनोगत व्यक्त करतात. 16/9/2025 रोजी पालिकेने प्रारूप आराखडा दाखल केला.
तो आराखडा बनवताना पालिकेने स्थानिक लोकांचा कुठलाही विचार न करता तो दाखल न करता तो लाट दिलाय. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आम्ही अर्धा एक गुंठा जागा 1980-90 पासून आमच्या घरे तेव्हापासून आम्ही पालिकेला मिळकत भरतोय आणि काल आलेल्या या बिल्डरसाठी तुम्ही आमची घरं उद्ध्वस्त करायला लागलेले आहेत. याची आयुक्तांनी दखल घ्यावी, आम्हाला प्रॉपर्टी कार्डसाठी लक्ष द्यावं. धन्यवाद. यानंतर आंबेडकरी चळवळीतील युवा मित्र आकाश भाऊ खरात आपल्याला मोजक्या शब्दात मार्गदर्शन करतात. सगळ्यांना कुठं देत बसता, ते काही लग्नाचा कार्यक्रम आहे. आयुक्त जायचं निघून, आयुक्त जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, आपण त्या टायमाला 30 लोक जमलो होतो, आज आपण हजाराच्या संख्येने. तुम्हाला त्या टायमाला सुद्धा आम्ही सांगत होतो की पालिकेने आपल्या इथे प्लॅन टाकलाय, हा फक्त बिल्डरचा बिझनेस आहे, ह्याच्या पलीकडे काही नाहीये. हा त्यांचा एक फक्त आपल्याला घराच्या बाहेर हाकलायचं आणि त्यांचे बिल्डिंगा बांधायचे आणि आपल्याला भिकाऱ्यावानी घरं द्यायची आणि घराच्या बाहेर काढायचं. ही सगळी त्यांची कृती चाललेली आहे. आपल्याला लढताना सगळ्यांनी 78-76 वाकड मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सर्व मावशींनी आपलं लेकरूबाळ ज्या टायमाला हे पाणीवाले बिल्डर आणतात, ते बुलडोजर आणतात, त्या टायमाला ऑटोमॅटिक प्रत्येक आपल्याला एक जण सुद्धा आपला पळाया जागा सोडणार नाही. त्याच्यामुळं आता आपण आमच्या नारळावर बसलो तर आपलं घर वाचेल. प्रत्येकाने बघा, तुमच्या माझ्या आई वडिलांनी जागा घेतलेल्या आहेत आणि त्या घेऊन गरिबीतनं बांधलेले आहेत. या पालिकेवाल्यांनी यांच्या प्रशासनाला यांना ह्या गोष्टीची थोडी सुद्धा वेळ नाहीये, कारण ह्यांच्या खिशातला 1 रुपया सुद्धा जाणार नाहीये. आपला अर्धा गुंठा जरी गेला तरी आपल्याला परत आपण बीड, बार्शी, लातूर ज्या ज्या गावाकडून आलं तिथं परत जावं लागेल. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागवा. आणि कोणी म्हणते मी इथला माझं नाही, माझ्या कॉलनीत नाही रोड, त्या कॉलनीत नाही, हे नाही, हे चुकीचे भ्रम काढा. हे आपल्याला भ्रमामध्ये तेच टाकतात. हे बाकीचे पालिकेले इथून येणार कशाचे आपल्या पट्ट्यामध्ये प्रभात कॉलनी ते यमुनानगर पर्यंत यांनी बरोबर आपली कार्यक्रम केलेला आहे. तिथे त्यांनी दाखवले त्या नकाशा बघा तुम्ही, एका आजेमध्ये दाखवलाय तिथं नकाशामध्ये गार्डन, एका बाजूला तुकडा दाखवलाय प्राधिकरणाचा, खाली डीपी प्लॅनवाल्यांच्या सातबारावाल्यांच्या तिथनं रोड आणलाय, तिथनं बंद केलाय. आणि तुम्हाला उद्या त्या चक्कर जागेमध्ये फक्त त्या गटरीच्या इथं मागच्या बाजूला घर द्यायचं बांधणार आणि आपल्याला बाकीचे हे मध्यबिग जागेमध्ये बिल्डिंग असे बांधतात आणि 2-2, 5-5, 7-7 कोटीला फ्लॅट विकतात आणि आपण राहायचं कचऱ्यामध्ये. तुमचे माझे मुलं बाळ, मला 2 मी माझा भाव आहे, माझं कुटुंब आहे, त्या एक गाभा राजापुढे विजेट नाही तर तुम्हाला महत्व काही सुद्धा नाही. मी इथं माझं 2 मिनिटाचं भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत. येणार आहे ते अडवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या पुढचा मोर्चा मुलाबाळाशी आणायचा आपल्याला. तुम्ही म्हणत असाल एवढ्यावर हे उरकल काम, हे जड काम आहे, उरकत नाही. आणि ज्या वेळेला हा प्रश्न निर्माण होईल बुलडोझरचा, आता हे पोलीस सगळे पहिले आपल्याला पुढे येणार आहेत, यांना पुढे पाठवतात आणि ह्यांचं आपलं होतं मग 2 हात. म्हणून आपल्याला सावधानी जागे राहावं लागणार आहे. आज आपण घरातून फक्त 1 जण व्यक्ती आलेला आहे, त्यानंतर घरात किती राहतात ते सगळेच आले पाहिजे मोर्चाला. तेव्हा ह्याला काम फुटेल. नाहीतरी या कातळात पांघरून बसलेले लोक आहेत, हे तुमची तळमळ चालू शकत नाही. तुम्हाला एक प्रश्न सांगतो, निगडीमध्ये महापालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये त्यांना हाकलून द्या, तेव्हाचा आयुक्त आता म्हटल्यानंतर आम्ही लेकरा बाळाची, मुला बाळाची, विद्यार्थ्याच्या पाठीवर दप्तर अशा प्रकारे हा ठिकाणी मोर्चा आणला होता. तेव्हा हे रद्द झालं. तुम्हाला ताकदीने बरोबर लागेल. जय भीम, जय शिवराया. यानंतर रशीदभाई आपल्याला रशीदभाई अत्तार आपल्याला मोजक्या शब्दात मनोगत व्यक्त करतात. हॅलो, आज या ठिकाणी
अत्यंत गरजवंत लोकांचा गोष्ट असं म्हणायला पाहिजे. आणि घर आपल्याला आपलं घर कष्टाचं घर असतं आणि घरामध्ये एवढं घेतलं अनेक काय लोक राहिली? आपल्या कष्टातून आपलं घर उभं करतात आणि या ठिकाणी सगळेजण आपलं घर घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि जे शासनाची जे आज चाललेलं आहे, शासनाकडून जे लोकांना त्रास होत आहे तो त्रास अजिबात होतं काम आहे आणि तो डीपी प्लॅन लवकरात लवकर येतो हलवला पाहिजे. आणि या ठिकाणी मला असं म्हणायचं वाटतो की श्रीमंताला हा श्रीमंत करतो, गरीबाला हा खूपच करतो. श्रीमंताला हा श्रीमंत करतो, गरीबाला हा खूपच करतो. याचा दुष्टपणाचा आणि खोटेपणाचा प्रचार आहे, जगभर आहे. आणि संविधानाच्या खुर्चीला बेटा मारून बसायला खूप मोठा असणार आहे. आणि या ठिकाणी हे होत असताना आम्ही गरीब जनता, त्रसलेली जनता आहे आणि जनता त्रसलेली असताना त्यांचे मुलं बाळ सोडून या ठिकाणी त्यांना यावं लागतं आणि आपल्याला आपल्या हक्काच्या घरासाठी या ठिकाणी आपल्याला अधिकार मागावा लागतो. आणि तो अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि तो अधिकार प्रत्येकाला राहण्याचा, बोलण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात आणि सर्वांना अधिकार तो मिळालेला आहे. या ठिकाणी मला बोलताना असं वाटतं की जखमोशी तो ओळखा. त्यानंतर या गड बचाव संघर्ष समितीचे पहिल्यापासून सहकारी आणि अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते पी.टी. सूर्यवंशी साहेब, आपण विनंती करतो आपण आपल्या मोठ्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त करू. सर्व महापुरुषांना प्रथमतः वंदन. आपण आपल्या घर वाचवण्यासाठी हा मोर्चा काढला. 14 मे 2025 साली या महानगरपालिकेमध्ये नगर रचना विभाग आणि महापालिका आयुक्त या सर्वांनी कुठेतरी बसून मस्तपैकी दारू ढोसून पार्ट्या करून कुठल्याही सर्वे नंबरचा सर्वे न करता, कोणत्याही एरियाची पाहणी न करता अतिशय दुर्लक्षितपणाने ज्यांनी प्रारूप आराखडा या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. प्रत्येक अगदी पिंपरी चिंचवडच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा, प्रत्येक ठिकाणी पहा, यांचा जो आराखडा आहे तो पूर्णपणे लोकांनी घरे जागा विकत घेऊन बांधलेल्या घरांवरून हा आराखडा आहे. तो कुठल्याही मोठ्या जागेत नाही, कुठल्याही शेतकऱ्यांच्या, गाववाल्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या, बिल्डरांच्या मोठ्या जागेतून नाही, त्यांच्या बिल्डिंग वरून नाही. हे याच्यावरून लक्षात घ्या. म्हणजे सत्ताधाऱ्यांना काय पाहिजे? सत्ताधाऱ्यांना तुमचं मतदान पाहिजे, परंतु तुमचं घर नाही. हा जो आपण जो मोर्चा काढलेला आहे, या मोर्चाची सुरुवात 15 मे या दिवशी सुरू झाली. कुणालभाऊ वावळकरनी त्यांच्या ऑफिसमध्ये ताबडतोब काही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आणि ताबडतोब सांगितलं की आपल्याला या विषयावरती मोर्चा काढायचा. त्यानंतर आम्ही संपूर्ण नकाशाचं वाचन केलं, काही तज्ज्ञांना ते दाखवलं, अनेक तज्ज्ञांना दाखवला, अगदी नामदेवराव जाधव साहेबांना सुद्धा बोलवलं. नामदेवराव जाधव साहेबांनी सुद्धा तो नकाशा पाहिला. त्यांनी आम्ही महानगरपालिकेत आलो, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो. अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला काही माहीत नाही. म्हणजे जेव्हा त्यांच्या डोळ्यावर येतं तेव्हा ते डोळ्यावर पट्टी बांधतात. आता मला प्रश्न असा आहे की आपण महानगरपालिकेवर चालून आलोय, पण कोणताही अधिकारी तुम्हाला प्रत्यक्ष समोर यायला आणि उत्तर द्यायला तयार नाही. तो म्हणतो की काही मोजकी मंडळी आतमध्ये पाठवा, आम्ही त्यांना उत्तर देऊ. परंतु जो तुम्ही मायबाप इथं या ठिकाणी सगळ्यांनी आपलं कष्ट करून, मेहनत करून या ठिकाणी सकाळपासून ते आलेला आहात, तुम्हाला तोड द्यायला त्यांच्याकडे त्याची हिंमत नाही. कारण हा जो नकाशा त्यांनी केलेला आहे तो दारू पिऊन केलेला आहे, तो आपल्या पैशाच्या माझामध्ये केलेला आहे. आपल्या गोरगरिबांच्या लोकांना आता पण दाखवायला त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणून आमची विनंती होती, पोलीस कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. कायदा हा सर्वांसाठी असतो. संविधानानुसार शहराचा विकास करायचा आहे, पण तो गोरगरिबांच्या रस्त्यावरूनच का विकास करायचा आहे? तो शेतकऱ्यांच्या जागेवरून का झाला नाही? गाववाल्यांच्या जागेवरून का झाला नाही? आता वाकडमध्ये सर्वे नंबर 177 जो आहे तो बघा, एकूण कॉलनी जे आहे तशा 10 कॉलनी लाईनशीर. एका कॉलनीची लांबी जी आहे ते साधारण 500 मीटर इतकी लांबी आहे. त्याला मधून कुठलाही रस्ता नाही. एका कॉलनीत घुसलं की तिथूनच परत बाहेर पडायचं. अशा पद्धतीची व्यवस्था इथल्या शेतकऱ्यांनी करून ठेवली.
त्याच्यानंतर प्राधिकरणाने 1972 साली शेरा टाकला परंतु अक्वायर केली नाही. शेतकऱ्यांनी मोबदला मिळाला परंतु शेतकऱ्यांनी जमिनी विकून पुन्हा लोकांकडून पैसा कमावला. म्हणजे गोरगरीब लोकांकडून पैसे कमवायचं, शेतकऱ्यांनीही कमवायचं, अधिकाऱ्यांनीही कमवायचं आणि मजा मारायचं आणि लोकांना मात्र नरकात टाकायचं, त्यांचा घर संसार उद्ध्वस्त करायचं. अशा पद्धतीनं हे आमचं जे कारस्थान आहे या कारस्थानाला बंद पडणार नाही. म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने हे आता येऊ शकत नाही. आपल्या परस्पर यांनी त्यांचा डीपी प्लॅन तयार केला, आपल्या घरावरून तयार केला. तर अशा भाडखाऊ अधिकाऱ्यांचं करायचं काय? भाडखाऊ अधिकाऱ्यांचं करायचं काय? नगर रचना आयुक्तांचं करायचं काय? महापालिका आयुक्तांचं करायचं काय? या ठिकाणी जसं आपण सर्वांनी एकत्रित आलात, साथ दिलात, लक्षात घ्या सुदर्शन कॉलनीपासून ते प्रभात कॉलनीच्या शेवटपर्यंत रस्ता जाणार आहे. दुसरी गोष्ट, रस्ता जरी कॅन्सल झाला तर त्यांचं पुढचं टार्गेट आहे प्राधिकरणातील सर्व धडे उठवायचा. त्याच्याकडे तुम्ही कधी या आपल्या मीटिंग मध्ये तुम्हाला मी पूर्णपणे दाखवून त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. मागे मी जाधवराव साहेबांसोबत सुद्धा बोलतो या विषयावरती. त्यांच्या आपल्या सत्ताधाऱ्यांकडे असे पुरावे आहेत. इतकंच नाही, सत्तूर कॉलनी नंबर 3 मधून जो रस्ता टाकलाय तो पूर्वीचा रस्ता मोकळा सोडून बदल्या 2 घरावरून टाकलाय. त्याचंही कारण आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवून त्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा बिल्डरला द्यायच्या आहेत. त्यामुळं काळजी घ्या. आजचा मोर्चा संपला म्हणजे संपला असं नाही. याच्या पुढे कॉन्टॅक्ट मध्ये राहा, संपर्क मध्ये राहा. जिथे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी संघर्ष करायची वेळ येईल त्या ठिकाणी संघर्षाला साथ द्या. एवढंच बोलतो आणि पुन्हा बोलतो होतो. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी भागवत आपल्याला मोठे संदर्भ लोक डॉक्टर या मोर्चामध्ये लिहिला गेला पाहिजे, भगवा पाहिजे, ठरलेली आहे. नंतर तर मी ते दोघं आहेत आणि भाऊ आहे अगदी बोलला ते समितीच्या वतीनं मोठा आहे आणि आरटीओ सेवा घ्या. बऱ्याच जणांचं भाषण झालेलं आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे, आपण बोलतोय कुणावर केलाय कोणी दोन कुणी केलाय, कशाला त्यांनी केलाय, करायचा कुणी केला. आम्हाला हे म्हणायचंय सत्ता हे सत्ताधाऱ्यांनी केलाय, हे लक्षात घ्या. ऐकतं मनाने करणार नाही. आणि पोलिसांना माझी विनंती आहे, मोर्चामधल्या गाडी उचलणारे आणि असं का करायला लागले, गळेबी तिकडे तोडा, पास करा आणि मग आता हिकडल्या गाड्या उचलायला हवा, नाहीतर आम्हाला तुम्ही मारा ना. आम्हाला इथं काय चाललंय, गाड्या उचलायला होता तिकडे गेडे बिडे समजताय का? हा लपील्यान पास झालेला आहे. या इथले आमदार तिन्ही आमदाराचे काम आहे हे अण्णा बनसोडे नाही दादा जगतात नाही करा. हा हे रद्द केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? अरे रद्द केलं पाहिजे का नाही? आमदारांनी वर हात करा. अरे ह्या हाताने शिक्का मारला, त्यांचा घर उद्ध्वस्त करण्याची भूमिका तुम्ही घेऊ नका. पोलिसांना माझं म्हणणं आहे, तुमचं काम तुम्ही करा, नक्कीच तुम्ही तुमचं काम करा, पण आणि बाबासाहेबांच्या आणि छत्रपतीची औलाद आहे, आम्हाला जमिनी काला करायला लावू नका. तुमच्या तोंडाला इतक्या खाल्या लावायला लावू हे आलेच लोक. हे नका समजू आजचा मोर्चा निघून जाईल, उद्या आम्ही काहीतरी करू, असं नाही चालणार. हे लोक सगळे दुसरे आहेत, लातूरचे आहेत, उस्मानाबादचे आहेत, इकडचे आहेत, तिकडचे आहेत, बाहेरचे आहेत. पण आमच्या घरावर नांगर फिरवणार का? तर सत्तेवर सगळ्या नांगर फिरायला जुरा नाही. सत्ता कुणाची असो, हे जी मस्ती आहे ही मस्ती जिरली पाहिजे. वाटत असेल कुणाला की काही अंग राखून बोलणार नाही, आहे ना पट्ट्या
अरे पैसे अरे पुन्हांनी घेतला आमच्या सगळं आयुर्वेद अध्यक्ष आहे, सगळ्यांनी घेतला आणि आपलं भांडवलीचा अध्यक्ष आहे आणि त्या म्हातार होणारच आहे. त्यांनी इथेच घेतला आणि म्हणजे अरे बाबा निळा झेंडा लाव रिपब्लिकन पक्षाची म्हणजे काय साहेब समिती झाली भागवा लाव म्हणजे नाही. दुसऱ्या मोर्चात भागवा आणि निळा तांदा ह्याच्या ठोक्यात घातल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. काय कशामुळे करताय, काय कारण? अरे ती केलं, बाबासाहेबांच्या इथं केस केलं, आरक्षण टाकलं, इकडे आरक्षण टाकलं साहेब, किती वर्ष झालं बाबासाहेबांनी तिथं आरक्षण या गरीबाचे झालं. म्हणजे बाहेरच्या मतात चालतात तुम्हाला सत्तेमध्ये यायला आणि आमच्या घरावर जर नांगर फिरवत असतात तर खरी आम्ही कधी कधी तुमच्या तोंडाला पाळे लावले किंवा पोलीस यंत्रणा लावणार आहे. त्यानंतरपासून आता नवीन पोलीस आहे, त्यानंतरच्या काळात पोलीस आमच्या भाजप आहे. आम्हाला पकडायचे, आम्ही सांगायचं हळू जाऊन नाही त्याचे कपडे फाड लावायचे आणि घालांना द्यावं नाही. संविधानाच्या डायरीत राहून आम्ही मोर्चा काढला हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आमच्या जर नदीचा घोष करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं रक्त पिण्याशिवाय राहणार नाही. कसा पास होतो, कसा होतो? मला फडणवीस साहेबांना विचारायचं, फडणवीस साहेब हा विधिज्ञान हे रद्द झाला पाहिजे. मला शिंदे साहेबांना सांगायचं हे रद्द झालं पाहिजे. मला अजित दादाला सांगायचंय दादा हे बंद करा. हे घर गरिबाचा संसार रस्त्यावर येईल आणि गरिबाचा माणूस जर त्यांचा तर समुद्राला चालल्याशिवाय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. हे म्हणून मला म्हणायचंय तुम्हाला, हे चुकीचं का करता, हे वातावरण का चुकीचं करता? आम्ही बोलतो त्याला वाटत असेल सत्तेमध्ये आहे. अरे सत्तेमध्ये असलो म्हणून काय झालं? एक मंत्रीपद दिलं आणि तुम्ही आमच्या घरावर नांगर फिरवतात हे लक्षात घेतलं पाहिजे. काल बरोबर आठवले साहेबांची फोन झाला, आठवले साहेब म्हणले नांगर जर फिरवत असतील तर रोडच्या काळा सत्ता असेल किंवा नसेल असं आमच्या नेत्यानं सांगितलं, लक्षात घेतलं पाहिजे. घरावर जर नांगर फिरत असेल, साहेब म्हणले मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, साहेब म्हणजे मुख्यमंत्र्यांशी बोला, आयुक्ताशी बोला, पण ह्याच्यामध्ये आम्हाला थोडं वेगळं वातावरण करावं लागेल. आपल्याला आता बाया भक्तात गरीब आहेत, उद्या मोठं आंदोलन झालं की कुणाला पहिलं उचलायचे, भागवतला उचलायचे, तुम्हाला उचलायचे किती भगवान निघली आहे अजून याला माहित नाही. इकडे आपला इथे अंतर आहे. अरे आम्हाला उचलतात, आमच्यावर पुरीच लावतात, परंतु गणित नाही तर दिल्लीत सध्या आमच्या पेक्षा आम्ही सुरू देणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही या नादात पडू नका, हे रद्द करा, लोकांना न्याय द्या, यांना घरा द्या, हे दिले पाहिजे असं माझं काम पहिले सांगणं मुख्यमंत्र्यांना. असं नका करू साहेब, तुम्हाला मुख्यमंत्री बनवले या लोकांनी, हा महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला तळ हाताच्या घोडासारखं सांभाळले आणि त्याच लोकांची जर घर मोडत असतील लोक कुणालाही दोष नसतात. निवाडा जर आमचा छिनून घेत असतात तर चुकीचं आहे. आयुक्त साहेब आता जाणार आहे जे पाहिजे कडे तुम्हाला कोणाला त्यांची उचलबाती झाली आहे, ती जाणार आहे आणि नांगर फिरवणार आहे. त्यांनी खाल्लं आपल्याला घेणं देणार नाही. अरे तुम्हाला माहित नसेल आम्ही त्यांच्याबद्दल काम करतो, जो अधिकारीच्या हातात खातो त्याचे मुलं गेले होतात, हे तुम्हाला माहित नसतं. मला विचारा पक्षाला काय त्याला आपण पैसे घेतले, हा गरीबाचा पैसा, त्या गरीबाचा पैसा कुटुंबात सुखी राहतात. अरे आम्ही सुखी आहोत, आमचे मुलं सुखी आहेत, कुणाचाही पैसा घेत नाही, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या दोन गरीबाला शेवटपर्यंत त्यांच्या पाठीला हिजाबलेला कुणाल आणि मला सांगायचं आरकेवाल्यांना यांच्या पुढे मोर्चा जबरदस्त असणार आहे. कोणी सत्ता असो किंवा नसतो, या लोकांना न्याय देण्यापर्यंत रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर येणार ऐकताना कार्य लावणार हे लक्षात घेतलं पाहिजे. ऐकताना एक बदली करून जावं, बोंबलावं, तिकडे बोंबलत असावं. आमच्या घरावर नांगर फिरू नका आणि तुमच्या बांधवावर नांगर फिरू नका. काय व्हायचं, तुमचा बांधला चालला पिकल्या हिकडून तिकडून आणि तुझ्या बांधल्यावर काही पिकल्या नाही रे आमदारा. हे बोलतोय मी नागरिक मधून बोलतोय. अरे
चाललं नाही लक्षात घेतलं पाहिजे. आमदाराला माझं आव्हान आहे, जरी मित्र पक्ष असेल त्या गरीबावरची घालात घालू नका. तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, मला अण्णामंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, माझी सत्तावांना हात जोडून विनंती आहे, दादाला हात जोडून विनंती आहे. हे दादा तुम्ही थांबवा आणि अजितदादालाही माझी विनंती आहे, तुम्ही थांबवा. माझे फडणवीस साहेबालाही विनंती आहे, माझी विनंती सुप्रिया साहेबाला बी आहे. आणि पोलिसांनी आमच्यावरती दया करू नका, पण जास्त दादागिरी करू नका. दादागिरी काय उचलली गेली. हे बघा गाड्या, मोर्चाच्या लोकांच्या गाड्या उचलतात. अरे मला म्हणायचं मोर्चात ठीक आहे, तुमचं काम तुम्ही करा, पण आमच्या समोर लोकांना जाया बहिणी गाडीवर मोर्चामध्ये जायचं गाड्या उचलतात. पण दुसऱ्यांदा तुम्ही मोर्चाला आले नाही पाहिजे. मला हे म्हणायचं आहे, अरे तुमच्या अंगात सावित्री नाही का, तुमच्या अंगात रमाई नाही का, तुमच्या अंगात रमाई नाही का, तरी त्यांना त्यांच्या डोक्यात तेल मारा, तेव्हा होईल. लक्षात घेतलं पाहिजे. अरे आम्ही केसीस दिल्लीला भेटलोय रे, पॅन्टर प्रश्न हेच केलंय, आमच्यावर केसीस नाही झाली तर पोलिसांची बडकीच होत नाही. ते खरं तुझ्या पुढे जाणं त्यांचं काम करावं, आमचं काम करावं, पण आम्हाला सहकार्य करा. आम्ही काय कुणाच्या विरोधात नाही, आमचं घर आहे, आमचं घर तुटलं नाही पाहिजे म्हणून आम्ही चालू. मला वाटतं निवेदन घ्यायला येणार आहे का आपल्याला मध्ये जायचं, आपल्यालाच मध्ये जायचं. ऐकतं आहेत का नाही हे बघा. पोलिसाला माझी विनंती आहे, ती बी बघा. ऐकतं असतील नसते तर मला मानणं होतं की इथं बोलायला पाहिजे होतं. नसेल ऐकत नसतील किंवा असतील निवेदन द्यायला जाऊया मोठं लोक. पण ह्याच्यावरती आजचा जो रिपोर्ट आहे रवीचा, तो रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे, हा रिपोर्ट सरकारापर्यंत गेला पाहिजे. आणि हे त्याच्यानंतर आया बहिणीनो मोठा मोर्चा काढावा लागणार आहे. या मोर्चातनं भागणार नाही, त्यांचे काय भागणार नाही. त्याला अजून हजार परत कमी बोलणं झालेलं आहे. चांगलं चांगलं बोलावं लागणार आहे. आणि त्यांच्या काय चांगलं चांगलं बोलायचं, चांगलं कार्य तोंडाला लावायचं, ती येळ येऊ देऊ नका अशी आमची विनंती आहे. लोकशाहीच्या माध्यमातून मोर्चा काढला, सगळेजण पुढल्या मोर्चाला येतील, सरकार याची नोंद घेईल. एवढं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर आपले मार्गदर्शक सल्लागार नामदेवराव जाधव साहेब आपल्याला मोठ्या शब्दात आपल्या त्या ठिकाणी बोलत होते. घर बचाव अशा समिती यांच्या वतीने आयोजित केलेला हा मोर्चा सर्व पक्षाचे, विविध पक्षाचे, विविध जाती धर्माचे आज एकत्र आलेले सर्व लोक राजमाता जिजाऊंना अभिवादन करून सर्व महापुरुषांना आवाज येत नाही का? अजिबात काळजी करू नका. मी जे काही बोलतो ते फेसबुकला, युट्यूबला, इंस्टाग्रामला येतं आणि घरपोच 24 तास पाहण्याची सेवा आहे. या शहरामध्ये टीपी आणि टीपी असे दोन प्लॅन चालू आहेत. टीपी म्हणजे डिझास्टर प्लॅन, माणसाला उकळून टाकायचं. टीपी म्हणजे टेरर प्लॅन, माणसामध्ये दहशत बसली पाहिजे. मी जगू का मरू, जर मरायची वेळ आली तर मारून मरू. तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असेल श्रीलंकेमध्ये काय घोटाळा झाला. नागरिकांना अशाच अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. एका दिवसात श्रीलंकेमध्ये क्रांती झाली आणि सत्ताधारी पक्षाचे 6 खासदार लोकांनी कुटुंबासकट जिवंत जाळून टाकले. ज्यावेळी लोकांवरती अन्यायाची परिसीमा होते त्यावेळी लोक असा कायदा हातात घेऊ शकतात. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडलं गेलं. एका दिवसात शेख हसीनाला पळून जावं लागलं. अशाच प्रकारची भयानक परिस्थिती या महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येते. ज्या शहरामध्ये राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचं आणल्यानंतर गरिबांचं कल्याण करण्यासाठी सोन्याचा फाळ लावून नांगर चालवला, त्याच पुण्याच्या या पिंपरी चिंचवड मध्ये बुलडोझर चालवायचं पाप
जर हे पुढारी करत असतील तर जेसीबीचे टायर आणि त्यांची भेट नक्की आहे. मला काय म्हणायचं कळलं का तुम्हाला? मला काय म्हणायचं कळलं का? शिवाजी महाराजांचा गनिमी काळा हात असायचा, शत्रूंनी आणलेली हत्यारं त्यांच्याच गळ्यात ते मारायचे, तसं आपल्याला पण करावं लागेल. त्यांनीच फेकलेले दगड परत तिकडे फेकायचे, त्यांनीच फेकलेला बॉम्ब परत तिकडे फेकून द्यायचा. आपण घरून काय आणायचा नाही. त्याला ग्रेनेड म्हणतात. ग्रेनेड फेकलं, पडलं आणि उठलं नाही तरी परत उचलून फेकायचं असतं. पिक्चर मध्ये दाखवतो करायचा. हे डीपीटीपी प्लॅन म्हणजे काय? गरीबाची घरं उद्ध्वस्त करायची आणि बिल्डरांची घरं भरून टाकायची. गरीबाचे कौलं फाडायची. ज्यांनी हे आरक्षण टाकलं त्या माणसाचं नाव प्रसाद गायकवाड, नगर संचालक. तो कायम गिफ्टॉफ हॉटेलमध्ये 6व्या माळ्यावर बिल्डरांबरोबर मिटिंग करायचा. दिवसा मिटिंग, रात्री सेटिंग आणि मध्यरात्री फिटिंग करायचा. पण लक्षात घ्या, यांची मिटिंग सेटिंग याला सगळ्यात भारी पडणारी आमच्याकडे ताकद आहे, त्याला म्हणतात व्होटिंग. व्होटिंग इज सुपर पॉवर. ही आपण वापरली पाहिजे आणि काळजी करायची नाही. कुणाल, मी आता सनई छत्रपती शासन या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. तुम्हाला सगळ्यांना तिकीट देईन आणि तुम्ही सगळ्यांनी निवडणुका लढायच्या आणि या पालिकेवरती तुम्ही नगरसेवक होणार पाहिजे. तुमचे प्रश्न हे सोडवू शकत नाहीत. जे श्रीमंत लोक आहेत त्यांना तुमच्या प्रश्नाची घेणं देणं नाही. निवडणूक होतपर्यंत तुम्ही लाडक्या बहिणी आणि निवडणुका झाल्या की हे श्रीमंताचे लाडके भाऊजी. लाडके भाऊजी ही आपली फसवणूक आहे. 1000-500 रुपयामध्ये आपली मतं विकत घ्यायला बघतात. त्यावेळी पाया काय पडतील, अश्रू काय घालतील, काय काय नाट्य करतात. पिक्चर मधले हिरो सुद्धा ऍक्टिंगला फेल पडतील असल्या ऍक्टिंग करतात हे बदमाश. लांबीचे सगळे ऍक्टर, कलाकार ह्याच्यापेक्षा हा मोठा फॅक्टर आहे. या प्रसाद गायकवाड अधिकारी हा इथं बसायचाच नाही केबिन मध्ये. मी अनेकदा त्याला सापडायचा प्रयत्न केला तर सापडलं नाही. त्यावेळी शेवटी त्याचा एक व्हिडिओ काढला, त्याची सगळी लफडी बाहेर काढली. परवा 6 तारखेला प्रशासनाने त्याची हकालपट्टी केलेली आहे त्याला औरंगाबादच्या. पण आपण याच्यावर समाधानी नाही राहिलं पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली म्हणजे आपले प्रश्न सुटतात असं नाही. या पिंपरी महापालिकेवर जो बकासूर आणून बसवलाय त्या बकासुराचं नाव शेखर सिंग. याचं नाव शेखर सिंग आहे पण याचं शाळेतल्या दाखल्यावरचं नाव आहे शेखर दलाल. शाळेतला दाखला सांगतो, त्या दाखल्यावर त्याचं नाव आहे दलाल. ज्याचं आडनाव दलाल असेल तर तुमच्याशी इमानीत कसा राहू शकतो, तुमच्याशी बेईमानी करणार तो बिल्डरांशीच फक्त इमानदार असणार. आणि मी आता इथं बोलतोय ना असं अनेक वेळा जाहीर बोललेलो आहे. दुसरा एक डांबी तिथं बसवला जांभळे नावाचा, हा हैदराबाद त्या मराठवाड्यातला आहे. निजाम सरकारला झालेला आहे. अशोक चव्हाणचा नातेवाईक आहे. अशोक चव्हाणनी याला इथं जबरदस्ती आणून बसवलाय. साहेब, जीएसटी कॅडरचा माणूस महापालिकेमध्ये अतिरिक्त तो होऊ शकत नाही कायद्याने. ही बेकायदेशीर नियुक्ती आहे त्या दामळे पाटलाची. आणि म्हणून हा वर पैसे पोहोचवण्यासाठी गरिबांची घरं लुबाडत असतो. हे जाहीर का बोलतोय? माझ्यावर गुन्हा बिना काय दाखल होऊ शकत नाही मी तुम्हाला पहिलंच सांगतो. कारण मी घटनेच्या चौकटीत बोलत असतोय. जे हाय ते हाय, यांना लागणारे हाय. काय चाललंय इथे? हे दोघं मिळून लुटतायत पालिकेला. तो शेखर सिंग आणि तो जांभळे पाटील. पाटील नावाला कलंक आहे जांभळे, हा काळे पाटील आहे. लोकांना नोटीस द्यायची, पैसे काढायचे, ज्यांनी दिले त्याची घरं वाचवायची आणि बाकीच्या लोकांना सोडायचं. मला सांगा, तुम्हाला तर काही कायदा सांगितलं पाहिजे. बाकीच्या नेत्यांनी फटकवायची मारायची भाषा केली, ती काही मला जमणार नाही. माझ्या हातात मला ती काठी होती, पण ती काठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची काठी आहे, संविधानाची काठी आहे. आणि ह्या काठीमध्ये खूप ताकद आहे. इथं आवाज होत नाही पण दंगा मात्र जरूर बसतो. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस आहेत गवई साहेब. गवई साहेबांनी गेल्या वर्षी एक ऑर्डर दिलेली आहे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून. त्या जजमेंटचा आधार घेतो मी. माझ्या गाडीत ती कॉपी कायम असते. त्या जजमेंटचा आधार घेऊन आणि शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, तुमच्या एकाही घराची एकही वीट पडू देणार नाही. याचा ट्रेलर तुम्हाला सांगतो. गेल्या आठवड्यामध्ये रुपीनगरमध्ये महापालिकेचं पथक आलं बांधकाम तोडायला.
मी ताटावर जेवायला बसणार तेवढेच कार्यकर्ते माझ्याकडे पळत आले की साहेब अर्ध्या तासात तुम्ही पोहोचले तर हे वाचेल. मी तिथपर्यंत गेलो, पालिकेच्या पथक आलं होतं, त्यांना सांगितलं तुम्ही नोटीस कधी दिली? त्यांनी सांगितलं काल दिली. म्हणलं हे बेकायदेशीर आहे, 30 दिवसाची नोटीस असली पाहिजे. त्यांनी रस्त्यावर जाणाऱ्या एका मजुराला नोटीस दिली आणि दाखवलं की ह्यांच्या घरात त्या माणसाला दिली. म्हणलं तो मजूर या माणसाशी संबंधित याचा मला पुरावा पहिला दाखवायचा, म्हणजे तुमची नोटीस कॅन्सल झाली. त्याच्यानंतर मी त्यांना एक कागद दाखवला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं जर तुम्ही यांची वीट पाडली तर मी तुमची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला घरी जावं लागेल, कायमची नोकरी जाईल. मग त्यांनी सांगितलं आमच्या वॉर ऑफिसरशी बोलावं लागेल. म्हणजे त्यांना कागद पाठवा, तुम्हाला वाचायचं त्यांना पाठवा. मग त्यांनी अतिरिक्त आयुक्ताला पाठवला. अतिरिक्त आयुक्त म्हणले सर पॅराग्राफ 1 मध्ये असं म्हणले. म्हणलं तुम्ही चतुर दिसताय, मी पॅराग्राफ नंबर 2 मध्ये बोलतोय, त्यातली वळा वाचा, नीट वाचा. ते म्हणले सर मग कन्फ्युजन तयार होतंय. म्हणलं मग कायदा विभागाला कशाला पोचलेले, पगार कशाचा देता, त्यांना अभ्यास करू दे. 4 वाजेपर्यंत पुस्तकं काढून अभ्यास करत बसले आणि 4 वाजता मोकळ्या हाताने परत गेले. ही ताकद घटनेची आहे. ती सुप्रीम कोर्टाची जजमेंट आपण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी वापरूया. आपल्या कोणाचंही घर पडलं नाही पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला मोकळी मैदान. आणि हे आरक्षण कसे टाकतात? जे 25 वर्षापूर्वी आरक्षण टाकली त्यातली 90% अजून यांना विकसित करता आली नाही. आणि आता जेवढी टाकल्यात की पुढच्या 150 वर्षात त्यांच्या बापाला पण आमदार आणता नाही, एवढी आरक्षण टाकतात का? हे फक्त गरिबाची घरं लुटायची आणि बिल्डरच्या घरात घालायची. काल माझ्या फेसबुक पोस्टवरती एक पोस्ट बघितलं तुम्ही पेजवरती, इथे अण्णा बोर्डे नावाचा एसआरएचा अधिकारी, हे मातोबरोबरचा प्रश्न आहे ना एसआरएचा, म्हणून सांगतो तिथे जाधवांची एक वस्ती आहे या रावेत मध्ये, तिथे झोपडपट्टी नाही असं कॅनबरी संस्थेचा अहवाल आहे 2019चा. तिथं फक्त 22-23 घरे जुनी 40 वर्षापासून, एकच झोपडी नाही पक्की घरे. तरी सुद्धा अण्णा बोर्डे यांनी ते वाकड मध्ये कोणतरी वाकडचं असोसिएट आणि ग्रेस असोसिएट अशा दोघांना हाताला धरून जिथं झोपडपट्टी नाही तिथं झोपडपट्टी आहे असं दाखवून 600 कोटीचा TDR घोटाळा केला. 600 कोटी कशाला म्हणतात? हे तुमच्या घरावर जे आरक्षण टाकलेली आहेत, माझ्या घरावर जे आरक्षण पडतंय हे फक्त बिल्डरांचं भलं करण्यासाठी. DPTP इकडं आणि TDR FSI तिकडं, असं गणित कळतंय तुम्हाला? हे व्हायला नाही पाहिजे. तुम्ही सगळे एकत्र आल्यात, हीच एकी तुम्ही ठेवली तर इथं महापालिकेमध्ये सत्ता बदल तुम्हाला करावा लागेल. जर आपला आयुक्त असता तर आयुक्त शब्द उपयुक्त पाहिजे, म्हणजे उपयुक्त काहीच नाही, हे नासके कांदे सगळे. आणि मला पोलिसांना विचारायचंय काय या जिल्ह्यामध्ये सेक्शन 144 लागू आहे? काय या जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू आहे? नाहीये. म्हणून यापैकी जवळपास 99% लोक पहिल्यांदा महापालिकेच्या दारावर तुम्ही आला की नाही? तुम्हाला महापालिकेच्या आतमध्ये घेतलं पाहिजे, कायद्यानं घेतलं पाहिजे. तुम्ही महापालिका बघितली पाहिजे. ही तुमच्या मालकीची प्रॉपर्टी आहे, ही शेखर सिंगची किंवा तांबड्याची नाही आहे, ही तुमच्या मालकीची आहे. पोलिसांना विनंती करतो, हे सगळे शांतताप्रिय नागरिक आहेत, यांना सुद्धा त्या दालनापर्यंत येऊ दे. आम्ही 4 लोक जाऊन काय करायचंय हे सगळे लोक आतमध्ये आले पाहिजे. म्हणजे या लोकांना कॉन्फिडन्स येईल, यांना आत्मविश्वास येईल की आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही स्वतः पण लढलं पाहिजे. मगाशी यांनी सांगितलं की आज एका घरातून एक माणूस आलाय, उद्या 4 आली पाहिजे. पण आज जर तुम्हाला पालिका बघायला मिळाली तर उद्या तुम्ही एकटे येऊन सुद्धा आपल्या कुटुंबाला दाखवू शकता की हीच ती पालिका जी तुम्हाला ताब्यात घ्यायची आहे आणि न्याय हक्काचे पैसे सोडवायचे. त्यामुळे हे महापालिकेचे लोक सांगतील आता काय साहेब, एक 4-5 लोक झाला फक्त निवेदन द्यायला. खरं तर लोकशाहीची परंपरा अशी आहे की आयुक्तांनी इथं येऊन निवेदन घेतलं पाहिजे. जे पालिकेचे अधिकारी आहेत माझी त्यांना विनंती आहे, सूचना आहे, त्यांनी शेखर सिंग याला निरोप पाठवावा आणि त्याला खाली इथं बोलवावं. जनता तुझी मालक इथं आलेली आहे, इधर आले का? हे तुमचे मालक इथं आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये पहिलं वाक्य बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत. मालक आले, नोकरांनी खाली यायला पाहिजे आणि जर येत नसतील तर त्यांची खुर्ची खाली केली पाहिजे. तुमच्या कोणाचंही घर तुटणार नाही यासाठी हे सगळे मंडळी सक्षम आहे. अजिबात तुम्ही काळजी करायची नाही. जिथं गरज पडेल तुम्हाला कधी पालिकेची नोटीस आली मला फक्त 4 तास अगोदर फोन करा, तुमचं घर पडू देणार नाही. कायद्याच्या चौकटीत त्यांना परत पाठवून दे. आजपर्यंत यांनी आम्हाला नोटीस दिली त्या जनतेला, आता आपण यांना देतो. मी सोमवारी या पालिकेचा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, चीफ सिटी इंजिनियर आणि सर्व 8 वॉर्ड ऑफिसर
यांना आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस देणार आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कोर्टाचे आदेश काय, तुम्ही करताय काय? कोर्टाचे आदेश डावलून तुम्ही जर गरिबांची घरं पाडत असाल तर तुमचा शेवट हा एरवड्यात असला पाहिजे आणि तो आम्ही कायद्याने करून दाखवू. ज्यांनी ज्यांनी मर्यादेपेक्षा जास्त कमवले त्याची चौकशी करण्याचा अधिकार जनतेला आहे. आपण ईडी लावू शकतो, आपण अँटी करप्शन लावू शकतो, इन्कम टॅक्सची चौकशी होईल. तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार हातचा कसा चालतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आयुक्ताचं घर पालिकेच्या जवळ कसं काय असतं. न्यायला येण्याला जवळ पडलं पाहिजे, काय माणसं नाही काय असतील ती कागदपत्र जवळ पडली पाहिजे. कोणत्याही महापालिकेच्या आयुक्ताचं घर 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये असतं. याचं कारण असं की पालिकेच्या आयुक्ताला महिन्याचा प्रवास भत्ता फक्त 5,400 रुपये असतो. किती? 5,400 रुपये. ह्या दरोडेखोरांनी इनोवा गाड्या घेतल्यात फिरायला, त्याची बिलं 1,80,000 2 लाख रुपये महिन्याला ही यांच्या खिशातून वसूल करणारे आपण. ह्या इनोवा तुमच्या नाही, त्या जनतेच्या आहेत. असे भ्रष्टाचाराचा आकडा जर पकडला तर 15,000 कोटी लुटारून नाही म्हणतो. त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे, पुढे खर्च नाही झाला पाहिजे. शांततेच्या मार्गानं ही चळवळांची व्यापक करूया. कोणाचंही घर पडणार नाही याच्यासाठी सर्व पक्षाचे लोक एकत्र आले ही अभिनंदनाची गोष्ट आहे. ही जे की आपण कायम ठेवूया आणि ही सगळी वरिष्ठ मंडळी येतं त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळ्यांनी देखील पुढे जाऊया. आपल्या देखी करायचा प्रयत्न करतील. काही ठिकाणी सांगतील तिकडे आरक्षण पडले, तुम्ही सुरक्षित आहात, कशाला मोर्चात जाताय. नाही 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 नाही, त्यांच्यावर आरक्षण म्हणजे आपल्यावर आरक्षण, त्यांचं संरक्षण म्हणजे आपलं संरक्षण, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण सगळ्यांना आतमध्ये जायची आपण परवानगी घेऊया. तुम्ही सगळ्यांनी आतमध्ये या. ही महापालिका पहा, तुमचीच महापालिका है. ये आपका मंदिर है, ये आपकी मस्जिद है, ये आपका चर्च है, ये आपका बुद्ध विहार है. आपको आना पडेगा अंदर. ये आपके लिए आप आना चाहिए अंदर. सगळ्यांनी यायचं, बघायचं. मी तर माझ्यावर जे असतील ना त्या सगळ्यांना चहा पाजायला लावतोय ना, आणि आमचेच पैसे तुम्ही नेतृत्व करा आणि मग आपण वर जाऊया. धन्यवाद. तुम्हाला कधी गरज पडली मी तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यानंतर यानंतर अगदी थोड्याच म्हणजे वेळ कमी वेळामध्ये 2 शब्दांमध्ये स्वप्नील वरकर यांनी आपलं मत व्यक्त करावं. मी 2 मिनिटात संपवतो, खूप वेळ झाला माहिती आहे. मी लहान होतो तेव्हा मधुर हॉटेलची एक सभा चालली होती. तिथून आपण थांबलो त्या सभेमध्ये. त्यावेळेस प्राधिकरणाचा काही जी राजकीय सभा होती त्या सभेमध्ये जे वक्ते बोलत होते ते प्राधिकरणाच्या विषयावरती बोलत होते. मोठं झालं आता त्या गोष्टीला 10-15 वर्ष झालं. जसे खरं होती नाही एखाद्याला एकत्र आलोय त्याबद्दल सर्व बंधू भगिनींचे युवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर हे आंदोलन आमचं 15 दिवसापूर्वी होणार होतं, पण अखिल थेरगाव आणि वाकड हे मिळून आम्ही आंदोलन करणार होतो. परंतु थेरगावचं वैयक्तिक आंदोलन झालं आणि वाकडचं आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की वेगळं आंदोलन करावं. या वाकड परिसरामध्ये जवळ 1,000-1,500 घरं आहेत आणि त्या 1,000-1,500 घरावरती कुठं 24 मीटर, कुठं 18 मीटर, कुठं 15 मीटर असे रोड त्या डीपी प्लॅन तिथे त्या ठिकाणी टाकलेले. यांच्या बापांनी असे टाकले का? यांच्या बापांनी स्वतःच्या घरावर असे डीपी प्लॅन टाकलेले आणि गोरगरिबांच्या घरावर टाकलेले. याच्यासाठी आपण सर्व एकत्र आलोत, आपण सर्व एकत्र लढा देत आहोत. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जर हा डीपी प्लॅन या तुम्ही 1-2 महिन्यामध्ये रद्द केला नाही तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकावा लागेल. आज या वाकड परिसरामधील सर्व नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलावलं होतं, पण या नेत्यांनी एकाही नेत्यांनी या आंदोलनाकडे आले नाही. त्यांनी पाठ फिरवली. मला काही समजलं नाही. तुम्ही मतं मागायला आता तुम्ही आमच्या सुखात येता पण दुःखात येत नाही. ही अशी तुमची तुटकी भूमिका चालणार नाही. तोंडावर एक पाठीवर तिने एक अशी तुमची भूमिका असली पाहिजे.
आज आपण या डीपी प्लॅन विरोधात आपण याचे रद्द झाला नाही तर हा डीपी प्लॅन विरोधात आपण मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहोत आणि या डीपी प्लॅन साठी सर्व कार्यकर्त्यांनी आपलं योगदान दिलं. पीजी सूर्यवंशी असतील, नामदेवराव जाधव असतील, स्वप्नील असेल आणि सर्व सागर असेल, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महेश कुठे असतील, सर्व कार्यकर्त्यांनी आपलं सर्वजण योगदान दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा लढा येथे थांबणार नाही या ठिकाणी जाहीर करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.